नमस्कार. अरे कुठे मी आले 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 नाही, कुठे गेली नाही. आले आज आपले आलेत पार्सल. मस्त असे मी मागवले होते, बिया मागवल्या होत्या, मी सीड्स मागवल्या होत्या. मस्त आपल्या सीड्स आल्यात आणि आता यांना करूया आपण ओपन. सीड्स पण मागवल्यात आणि मी दुसरं ग्रो बॅग्स देखील मागवल्यात. आता ग्रो बॅग कशा आल्यात त्या मला काही माहीत नाही, कारण ग्रो बॅग मोठ्या छोट्या साईज मी मला मीडियम मागवली होती, जास्त मोठी साईज मागवली नव्हती. आणि इथे तुम्हाला मी व्यवस्थित दाखवते, तुम्ही बघा. इथे या आपल्या बिया अशा छोट्या पॅकेटमध्ये आल्यात. मला वाटलं छोट्या पॅकेटमध्ये किती येऊन येऊन बिया येतील, पण तुम्हाला सांगते अशा दोन की तुम्हाला म्हणजे अशा छोट्या छोट्या बिया ना 4-4, 5-5 आपल्या होत्या. आणि ज्या आपल्या छोट्या एकदम बिया असतात ना त्या भरपूर होत्या. याच्या वगैरे काकडी वगैरेच्या होत्या, तरी 15-15 अशी क्वांटिटी असेल. आणि बाकी आहेत ना त्या ज्या अशा म्हणजे पंपकिनच्या वांग्याच्या देखील भरपूर आहेत, पण ज्या मोठ्या बिया आहेत पंपकिनच्या, दुधीच्या जसे काही आणि भेंडीच्या अशा आहेत ना, त्या जाम कमी आल्यान. 4-4, 5-5 अशाच आल्यान. तुम्हाला दाखवता आहे बघा. ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते मी, एवढ्या बिया आहेत ना, म्हणजे गाजर, परत फरसबी, आपले वांगा, ते सफेदवाले वांगे आहेत, कालेवाले वांगे आहेत, परत शिमला मिरची, मका, पंपकिन, परत फ्लॉवर, आपली काकडी, भरपूर भरपूर बिया आल्यान. धन म्हणजे आपले कोथिंबीर आणि टिंडा म्हणजे काय मलाच माहीत नाही. आणि परत आपला शिरोळा, घोसाला, ही सगळीच बिया आल्यान. कारेली, परत ते गोलवाला हे असतं बघा, गोलवाला दुधी, त्याची देखील बिया आल्यान. बीटरूटच्या आल्यान. आणि अजून कशाच्या आल्यान, फरसबीच्या आल्यान, वाटाण्याच्या आल्यान, भरपूर भरपूर कोबीच्या, गाजराच्या भरपूर भरपूर बिया आल्यान. व्हाईट ऑनियन, रेड ऑनियन ह्या देखील बिया आल्यात. आणि ह्या मी मागवल्यात ग्रो बॅग्स. या ग्रो बॅग्स बघा, मी मीडियम साईजच्या मागवल्या होत्या, कारण मी जास्त मोठी साईज मागवली नव्हती. मी याच्यामध्ये फक्त काय करेन, एक रोप घालेन. रोप टाकला की त्याच्यानंतर मी हे सर्व रोप याच्यातून काढेन आणि आपल्या जमिनीमध्ये ट्रान्सफर करेन. त्याच्यासाठी मी छोटे छोटे मागवले होते. मला रोप फक्त टाकण्यासाठीच मागवल्या होत्या, म्हणजे जेणेकरून जमिनीत डायरेक्ट लावलं, पाणी दिला काय नाही, त्यांना तर लक्ष नाही दिलं तर ते मरून जातात. म्हणून या ग्रो बॅगमध्ये लावल्या ना, आणि रोप आल्यानंतर त्यांना 7-8 दिवसांनी, 15 दिवसांनी जर त्यांना ट्रान्सफर केलं ना जमिनीत, मग मस्त जगतात. म्हणून मी यांना ग्रो बॅगमध्ये लावणार आहे पहिला. आणि मस्त आपल्या बिया आल्यात. फक्त मला कलिंगडाच्या ज्या बिया आल्यात ना त्या आवडल्या नाही, कारण त्या भरपूर अशा खराब आल्यात, अजिबात क्वांटिटी चांगली